राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना उभाटा व बसप आघाडीचे अधिकृत उमेदवार जत नगरपरिषद 2025 जतच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणजे सुरेश बाबूराव सरकार हे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 1 मधील राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार श्री कांबळे योगेश हरी व सौ देवकर मेघा संतोष। प्रभाग क्रमांक 2 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार अख्खे शरणप्पा तम्माना व सौ पाटील गौरी प्रशांत। प्रभाग क्रमांक 3 चंपन्नावर सागर अण्णासाहेब सौ चव्हाण हेमा शरद। प्रभाग क्रमांक 4 चे उमेदवार नगराचे पक्षाचे उमेदवार सुदेश शिंदे सरकार कायम आहे। प्रभाग 4 मधील बसपचे अधिकृत उमेदवार साबळे संतोष रमेश आणि सौ जमादार तस्लीम जिलानी। प्रभाग क्रमांक 5 दोन्ही इम्रान इक्बाल सौ येडके सारिका योगेश। प्रभाग क्रमांक 6 मध्ये सचिव सुरेश सौ कनशे शारदा अरुण। प्रभाग क्रमांक 7 चे उमेदवार श्री शिंदे स्वप्नील सुरेश सौ केंचार अर्चना बाजी केंगार। प्रभाग क्रमांक 8 मधील उमेदवार चौगुले हेमंत आशाराम सौ पाटणकर सुवर्णा दीपक। प्रभाग क्रमांक 9 येडके लक्ष्मण नामदेव रेश्मा शाहनवाज नदाब। प्रभाग क्रमांक 10 इनामदार मोहतीन मोहम्मद युसुफ सौ बामणे सुवर्णा बाळासाहेब। प्रभाग क्रमांक 11 जगताप संग्राम प्रमोद सौ आरती मीनाक्षी शरणप्पा सौ शिंदे प्राजक्ता अभिजित असे एकूण आपले 23 अधिक नगराध्यक्ष पदाचे एक सुरेश सरकार असे एकूण 24 उमेदवार आपले आघाडीचे उमेदवार आहेत। आमच्या आघाडीचे प्रमुख आमचे नेते आदरणीय माजी आमदार जगताप साहेब, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय खडे साहेब, रत्नागिरीचे माजी उपनगराध्यक्ष अप्पासाहेब पवार साहेब, कगरे साहेब, भोसले साहेब, आज जगताप साहेबांनी आमच्या आघाडीची यादी जाहीर केलेली आहे आणि त्याप्रमाणे जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, बसप आणि उभाटा शिवसेना यांनी अतिशय प्रभावी उच्च शिक्षित असे आम्ही उमेदवार दिलेले आहेत। जनतेच्या पुढे जाऊन आम्ही निश्चितपणानं या शहराचा विकास करण्यासाठी, या शहराला वेगळी चालना देण्यासाठी आम्ही निश्चितपणाने प्लॅन उभा केलेले आहेत। आज आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब ते अर्थमंत्री आहेत, तिजोरीची चावी त्यांच्या हातात आहे। त्यामुळे आमच्या या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना कुठल्या प्रकारची निधी त्यांना कमी पडणार नाही। अजितदादांनी या लाडक्या बहिणींच्यासाठी बजेटमध्ये आर्थिक तरतूद केलेली आहे। त्यामुळं अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी आमच्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे, अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून आमच्या उमेदवारांना प्रचंड मतानं विजयी करावं ही कळकळीची विनंती।